नमस्कार, मी विशाल पाटील। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजचा दिवस घटनांनी, आरोपांनी आणि इशाऱ्यांनी गाजलाय। महाराष्ट्रापासून अमेरिकेपर्यंत धक्कादायक निर्णयांनी आणि वक्तव्यांनी वातावरण तापलेलं आहे। प्रताप सरनाईकांवरती विजय वडेट्टीवारांनी मोठा आरोप केलेला आहे। 300 कोटींची जमीन केवळ 3 कोटींमध्ये घेतल्याचा त्यांनी दावा केलाय। आणि याच वेळी पुण्याच्या बोपोडी जमीन प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंनी थेट हेमंत गावंडे आणि पार्थ पवारांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप करत नवा वाद पेटवलाय। तिकडे राष्ट्रवादीतही हालचाली वाढल्यात। रुपाली ठोंबरे पाटलांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा संपल्यावरती तो यशस्वी झाला की अयशस्वी हे आता जनताच सांगू शकते, कारण उद्धव ठाकरेंच्या सभांना गर्दी मिळाली आहे, मात्र संघटन किती मजबूत झालं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। दुसरीकडे नारायण राणे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय, जर शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली तर आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदे गटाशी सर्व संबंध तोडू। राणेंच्या याच वक्तव्यानं कोकणातील राजकारणामध्ये तणाव वाढलाय। दरम्यान नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये नितेश राणेंच्या फक्त हिंदूंना परवानगी या मागणीवरून नवा धार्मिक वाद उसळलाय। तर मुंबईमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत देणग्यांवरून संताप शिगेला पोहोचला असून शशांक राव हे आता उपोषणाच्या तयारीत आहेत। आणि परदेशामध्ये ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम चर्चेत आहे। मधुमेह आणि हृदयरोग असलेल्यांना अमेरिकेमध्ये स्थलांतराची परवानगी नाही। याच सर्व विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पहिल्या विषयाला। दिवसभरातला अतिशय महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा, कथित जमीन घोटाळ्यांनी सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे। जैन बोर्डिंग प्रकरण, पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरण आणि त्यानंतर आज नवं प्रकरण। 200 कोटींची जमीन ही केवळ 3 कोटींमध्ये लाटल्याचा आरोप होतोय। पाहिलं, गेल्या काही दिवसातली ही काही जमीन गैरव्यवहार प्रकरणं आपण पाहिली। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केलेला आहे। 200 कोटींची जमीन केवळ 3 कोटींमध्ये लाटल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांकडून होतोय। तर या घोटाळ्याची सविस्तर माहिती लवकरच उघड करणार असल्याचं ते म्हणाले। मंत्र्यांना चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावरती इतक्या कमी किमतीमध्ये कशी जागा घेता येते असा प्रश्न विचारत हा महाराष्ट्राला लुटण्याचा प्रकार असल्याची टीका करत आता या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली ही जमीन लाटली असल्याचं म्हटलेलं आहे। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदरमधील प्राईम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। लुटा, आओ लुटो, महाराष्ट्र बेचो, अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे। शैक्षणिक कारणासाठी दिल्यानंतर कब्जा वहिवाटीची रक्कम म्हणून, मालकी नाही, कब्जे वहिवाटीची रक्कम म्हणून 4,55,00,000 रुपये त्यांना भरायला सांगितले। ते 4,55,00,000 रुपये त्यांनी भरले आणि त्यानंतर 1,28,00,000 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून ते डॉक्युमेंट्स रजिस्टर झाले। मी परत एकदा सांगतो की ही कुठलीही जमीन ही विकली गेलेली नाही। एज्युकेशन पर्पज साठी, म्हणजे ज्युनियर केजी पासून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवण्यासाठी राज्य शासनानं कब्जे वहिवाटी हक्कावर ती दिलेली आहे। अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्यावर आरोप करत असताना, मोठ्या लोकांनी किंवा मोठ्या नेत्यांनी आरोप करत असताना वस्तुस्थिती पाहिली पाहिजे। दिवसभरातला दुसरा मुद्दा, तर पुण्याच्या बोपोडी परिसरामधील जमीन घोटाळ्यानं राजकारणामध्ये मोठी खळबळ माजवली आहे। या प्रकरणी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय आणि यामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले, बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे, जमीन विक्रेती शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचा समावेश आहे। आरोप असा आहे की राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या 5.5 हेक्टर सरकारी जमिनीवरती बनावट कागदपत्रांच्या आधारे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले।
त्यांनी सांगितलंय की ही जमीन पेशवे काळातली असून 1883 मध्ये ती सरकारकडे जमा झाली. मात्र काहींनी बनावट कागदपत्र तयार करून मालकी दाखवली आणि 2014 मध्ये TDR साठी अर्जही केला. त्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याला विरोध केलेला होता असंही खडसेंनी सांगितलंय. दरम्यान हेमंत गावंडे आणि शीतल तेजवानी यांनी विध्वंस यांच्या नावावरती पॉवर ऑफ अटॉर्नी तयार करून जमिनीवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार येवले यांनी पदाचा गैरवापर करून या सर्वांना मदत केल्याचा त्यांचा आरोप आहे. खडसे म्हणाले की या घोटाळ्यामागे मोठे आर्थिक व्यवहार झालेले असून 300 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीशिवाय असा व्यवहार होऊ शकत नाही. त्यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीलाही या प्रकरणामध्ये जबाबदार ठरवत चौकशीची मागणी केली आहे. तहसीलदाराला अटक करून नार्को टेस्ट घ्यावी आणि या गैरव्यवहारामागील राजकीय हात शोधावा असं आवाहनही खडसेंनी देवेंद्र फडणवीसांना केलेलं आहे. 2015 मध्ये त्यांच्या तक्रारीवरती कठोर कारवाई झाली असती तर आज हा घोटाळा पुन्हा घडला नसता असा दावाही खुद्द एकनाथ खडसेंनी केलेला आहे. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्याबरोबर शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. एकनाथजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आजची खरं तर पत्रकार परिषद सगळ्यांनी पाहिली, मात्र राज्याच्या राजकारणामध्ये इतके जमीन घोटाळे येत असल्याचं का पाहायला मिळतंय? कुणाचा नेमका वरद हस्त आहे? तुमच्या प्रकरणामध्ये तातडीनं राजीनाम्याची मागणी झाली, आता राजीनामा कोणी द्यायला हवाय? नाही, या ठिकाणी जसे जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये माझ्यावर आक्षेप आहे हेमंत गावंडेंनी घेतले. बरं, वास्तविक हेमंत गावंडेंनी घेतलेल्या आक्षेपामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं. त्यामधून आजही हे समोर आलेलं आहे की ते जमीन जी आहे ती जमीन मूळ मालकाचीच होती. ती मूळ मालकाची जमीन मी घेतली, ती MIDCची जमीन नव्हती. पण अशा प्रकारचा प्रोपोगंडा तयार करून मला त्या ठिकाणी या जमिनीच्या प्रकरणात अडकवण्याचं काम करून हेमंत गावंडेंनी माझ्या विरुद्ध FIR दाखल केला. तो यासाठी केला होता कारण आज जे जमीन मी सांगतोय बोपोडीची 15 एकर जमीन, या जमिनीच्या बाबत बनावट कागदपत्र तयार करून ज्या ठिकाणी भट कंपनीला ही जमीन पूर्वी दिलेली होती वतनदारी म्हणजे उदरनिर्वाहासाठी, त्या जमिनीच्या मालकांना नातेवाईकांचे म्हणजे वारसदारांचे बोगस बनावट अशा स्वरूपाचे कागदपत्र तयार करून त्यांनी ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. 2015लाही या संदर्भामध्ये त्यांनी प्रयत्न केला आणि 2015ला मी यांच्यावर FIR दाखल केला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला की असे बनावट कागदपत्र तयार केलेले आहे, त्यांना ही जमीन हडप करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे असा दाखल करायला मी डीनला सांगितलं आमच्या ऍग्रिकल्चर कॉलेजच्या, आणि त्यांनी तो दाखल केला. आजही तो गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यामध्ये आज जे सांगितलेलं आहे तेच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. फक्त याच्यामध्ये एक नाव ऍड केलेलं आहे, ते आपले पाटील, कोणते दिग्विजय पाटील, हा, ते त्यांचे नाव याच्यामध्ये ऍड झालं आहे. ते अमेडा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे यांनी संगनमताने हा व्यवहार केलेला आहे. पुण्यामधली जमीन जी आहे त्या 300 कोटीचा व्यवहार झालेला म्हणजे झाला की नाही झाला तो दिसतोय. पण ही जमीन तर यांना 1 रुपया न घेता दिलेली गेली, म्हणजे नावावरच करून टाकलेली आहे बोगस कागदपत्र तयार करून. या मागच्या जमिनीच्या संदर्भात निदान 300 कोटी गेले, सब रजिस्ट्रार केले, व्यवहार झाला. या जमिनीच्या संदर्भात व्यवहारही झाला नाही. तहसीलदारवर प्रेशर आणून कुळ कायद्याची जमीन आहे असं दाखवून तहसीलदारकडून हा निर्णय मिळवून त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी ही जमीन त्यांच्या नावावर करून घेतली आणि त्यात अमेडा कंपनीचं नाव आहे. अमेडा कंपनीचं नाव आहे याच्यामध्ये अर्थातच पार्थ पवार त्याचे सगळे भागीदार आहे. मागच्या कंपनीमध्ये त्या भागीदारांना महिना टोक्या तसे अमेडा कंपनीमध्ये ते आहे. म्हणजे ही जमीन मोफत मिळवण्यामध्ये, मोफत शून्य किमतीमध्ये मिळवली यांनी जमीन. बरोबर. पण मग नाथाभाऊ, एका बाजूला आपण बघतो की या संगनमतामध्ये केवळ राजकारणी मंडळी आहेत की मग त्या ठिकाणी असलेले अधिकारी वर्ग देखील त्याला तितकेच महत्त्वपूर्ण ठरू शकतात. कुणावरती नेमकी कारवाई होणं अपेक्षित आहे? आणि जशी जोर धरू लागलेली एक बाजू की स्वतः नैतिक जबाबदारी घेत अजितदादांनी राजीनामा द्यावा असं आपल्याला वाटतंय का? नाही, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये अजून सखोल चौकशी केली पाहिजे. पार्थ पवारांचा कुतपत संबंध आहे अजून समोर आलेला नाही, पण अमेडा कंपनीचा संबंध आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. बरोबर. आता याची चौकशी करून जर त्यामध्ये पार्थ पवार आलेले असतील तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि
या संदर्भात कुणाचा दबाव त्या तहसीलदारावर लागेल. साधा तहसीलदार असा निर्णय घेऊ शकत नाही एवढा मोठा. 1500 कोटी रुपयाची जमीन आहे आणि 1500 कोटी रुपयाची जमीन शून्य किमतीत दिलेली आहे, शून्य किमतीत या ठिकाणी. म्हणजे रघुवीर कायद्याची जमीन असं समजून ते वरती गेलेली आहे. या ठिकाणी जर चौकशी झाली आणि त्याच्यामध्ये जर पार्थ पवार आढळले, पार्थ पवार आहे चांगल्या कंपनीचे पार्टनर, पण त्यामध्ये जर अजितदादा किंवा अन्य लोकांनी या ठिकाणी प्रेशर आणलं असेल तर मग मात्र अजितदादा राजीनामा देण्यास पात्र राहील. पण याची चौकशी झाली पाहिजे. त्या चौकशीसाठी जिथला तहसीलदार आहे त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. कारण पोलिसांसमोर तो सरळ साक्ष देणार नाही की मला एकनाथ खडसेंचा फोन आला होता का अजितदादांचा फोन आला होता. यामध्ये नार्को टेस्ट करून त्याच्या संदर्भातला कुणाचा फोन होता, कुणाचा दबाव होता, कुणाच्या दबावामुळे एवढी मोठी जमीन 1500 कोटी रुपयाची जमीन त्याने दिली हे बाहेर येऊ शकेल. काय ते समोर यावं अशी देखील मागणी जोर धरताना दिसते. मात्र नाथाभाऊ, जर जमिनीचे इतके गैरव्यवहार महाराष्ट्रामध्ये होत असतील तर त्याला खरोखर कोण कारणीभूत आहे? सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न मी तुम्हाला विचारतो यावेळेला. नाही, साधारण जमिनीचे व्यवहार अलीकडच्या कालखंडात जसे बनावट व्यवहार, बनावट मुखत्यार पत्र देऊन अशा स्वरूपाचे व्यवहार करण्याची ही जे आहेत हे प्रवृत्ती ही शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आता ते ग्रामीण भागाकडे वळली, पण शहरी भागामध्ये जमिनीच्या किमती एकदम गगनाला गेल्यात. आणि मग अशा ठिकाणी ज्या सरकारी जमिनी आहे प्रामुख्यानं त्या हडप करण्याचा प्रयत्न वारंवार व्हायला लागला. कारण सरकारची जमीन म्हटली तर फारसं कोणी लक्ष देत नाही बरं. आणि खाजगी जमीन म्हटलं तर कोणीतरी त्याच्यामध्ये लाभार्थी असतो किंवा कोणी त्याला नुकसान झालेलं असतं. या सरकारी जमिनी पुणे शहरामध्येच नव्हे तर बऱ्याचशा शहरांमध्ये लाटण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बऱ्याचशा जमिनी त्या ठिकाणी लाटल्या गेल्या आहेत. बरं. म्हणून सरकारने या संदर्भामध्ये कागदपत्र बनावट करत आहेत, कागदपत्रांच्या मध्ये आपले अधिकारी सहकार्य करत आहेत. म्हणून या ठिकाणी असे करण्यास कठोर प्रतिबंध घातला पाहिजे. बरं नाथाभाऊ, जो नियम तुम्हाला लागू करण्यात आलेला होता तोच आता दादांनाही लागू करावा का? ह्याच्यामधून अजून दादांचं नाव पुढे येत नाहीये. दादांचं नाव 8 दिवसात 15 दिवसामध्ये या अमेडा कंपनीच्या मध्ये पार्थ पवारांचा संबंध आहे आणि पार्थ पवारांनी ही जमीन संगनमताने खोटे कागदपत्र करून कुळ कायद्याचे आहे असं दोन कुळ लावून मालकीची मिळवण्यासाठी संगनमत केलेलं दिसत आहे. रेकॉर्डला जरी दिसत आहे अमेडा कंपनी. आणि मग ह्याच्यामध्ये अजितदादा पवारांचा किती संबंध आहे अजून आलेलं नाहीये, समोर आलेलं नाहीये, पण येऊ शकतं. आणि म्हणून याची चौकशीची गरज आहे. आणि जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी किमान अजितदादांना राजीनामा देण्याची गरज आहे. नक्कीच. धन्यवाद. आपण आमच्याबरोबर जोडला गेलात नाथाभाऊ आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा केलीत. खरं तर मोठमोठ्या घटना आपल्याला घडताना दिसून येत आहेत. त्यानंतर दिवसभरातली तिसरी मोठी आणि महत्त्वाची बातमी. सध्या राज्यामध्ये रुपाली विरुद्ध रुपाली हे रणकंदन सुरू आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर सातत्यानं टीका केल्यानं राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली. तर ही नोटीस नसून 7 दिवसात खुलासा पत्र देणार असल्याची माहिती रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली आहे. माधवी खंडाळकर यांनी गेल्या आठवड्यामध्ये सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट केली होती आणि त्यानंतर प्रिया सूर्यवंशी, वैशाली पाटील, पूनम गुंजाळ आणि अमित सूर्यवंशी यांनी खंडाळकरांना मारहाणीची तक्रार करत खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी हे प्रकरण पुढे आणत महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करत माझ्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस आमदार संजय खोडकेंनी दखल घेत पक्ष शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत खुलासा प्रदेश कार्यालयात देण्यात यावा, अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी नोटीस देण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे. या भेटी दरम्यान नेमकं काय घडलं, खुलासा पत्र देणार का याविषयी माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला पक्षाची नोटीस नाही, मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे. त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे.
त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे. त्यानंतर वळणार आहोत आपण चौथ्या मुद्द्याकडे. उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा संपन्न झालेला आहे. औरंगाबाद, बीड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये झालेल्या सभा आणि संवादांमधून ठाकरेंच्या शिवसेनेनं शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला. गर्दीचा उत्साही प्रतिसाद, जयघोष आणि भावनिक भाषणांनी ठाकरे यांच्या सभांना रंग आणला. दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपवरती तीव्र हल्लाबोल केला. जनतेच्या प्रश्नांवरून सरकारवर निशाणा साधत त्यांनी महाविकास आघाडीचा जनाधार पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय. उद्धव ठाकरे यांनी सभांमधून जनतेला आश्वासक संदेश दिला आणि आपल्या नेतृत्वाभोवती कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही केला. तज्ज्ञांचं मत आहे की या दौऱ्याद्वारे ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेसमोर आपल्या अस्तित्वाची जाणीव पुन्हा करून दिल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. मात्र आगामी निवडणुकीमध्ये या दौऱ्याचा खरा परिणाम काय होईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. मराठवाड्याच्या मैदानावरती ठाकरेंनी आपली छाप सोडण्याचा नक्की प्रयत्न केलाय. मात्र हा दौरा यशस्वी झाला आहे की अयशस्वी हे ठरवणं आता जनतेच्या आणि काळाच्या हाती आहे. तर या दौऱ्यादरम्यान काही हायलाईट्सही घडलेले होते. काही ठिकाणी हा दौरा कॉन्ट्रोव्हर्शियल देखील झाल्याचं पाहायला मिळालं. एका ठिकाणी तर खुद्द अंबादास दानवे यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना थेट शेतकऱ्यांना बोलावणंच त्या ठिकाणी विसरल्याचं देखील समोर आलेलं होतं. अनेक ठिकाणी दौऱ्याला प्रतिसाद मिळतोय असं जरी बोललं जात असलं तरी देखील मात्र दौऱ्यादरम्यान शेतकरी शोधावे लागत असल्याचं देखील काही ठिकाणी दिसून आलं. कारण त्या ठिकाणी असलेले जे नागरिक आहेत किंवा कार्यकर्त्यांनी कुठेतरी नियोजन योग्य पद्धतीनं केलं गेलं नाही का याचा देखील विचार करण्याची गरज आहे. कारण 4 ते 8 तारीख अशा प्रकारे हा नियोजित दौरा करण्यात आलेला होता. मात्र नियोजित दौऱ्यादरम्यान आज एक मोठा खुलासा त्या ठिकाणी झाला आणि तो म्हणजे या पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला मतदान द्या मात्र सरकारला मतदान देऊ नका अशा प्रकारचं आवाहन खुद्द उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना केलं. कारण एका बाजूला लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असताना आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहितेमध्ये झालेला हा दौरा याकडे मात्र भाजप कशा प्रकारे पाहते हे जाणून घेण्यासाठी या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी भाजपचे आमदार संजय केणेकर आपल्यासोबत जोडले गेलेत. संजयजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत. खरं तर हा दौरा कितपत योग्य ठरला असं तुम्हाला वाटतं? कारण स्वतः देखील तुम्ही या दौऱ्यावरती नजर ठेवून असणार आहेत. बांधावरती खरोखर शेतकरी सापडला का? शेतकरी सापडला असेल तर खरोखर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या का? उद्धव ठाकरेंनी नेमकी त्यांना कोणती आश्वासनं दिली? आणि आज तर एका बाजूला आचारसंहिता लागू आहे मात्र मतं नेमकी कुणाला द्यावी याचा उल्लेख देखील झाल्याचं पाहायला मिळालं. संजयजी, खरं तर वाढलांडगं ढोंग करतय, शेतकऱ्यांच्या सहानुभूतीचं सोंग करतय. अशा पद्धतीनं उसनं अवसान आणून हा खऱ्या अर्थानं दौरा केला जातोय. तुम्ही बघितलंच असेल, अंबादास दानवेजी हे लोकांना, शेतकऱ्यांना बळजबरी गोळा करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे शेवटी वस्तात गारुडी झाले उद्धव ठाकरे आणि जंबुरे अंबादास दानवे लोकांना गोळा करण्याचं काम करत होते. निश्चितपणे हा आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणारा दौरा होता. मत देऊ नका. एकाही दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं नाही की आम्ही असे कामं केली मुख्यमंत्री असताना. यांनी यांच्याच कार्यकर्त्याला मेळाव्यातून बोलायला लावलंय. एकही शेतकरी बोलत नव्हता, कार्यकर्तेच बोलत होते, शिवसैनिकच बोलत होते असे. त्याच्यामुळे हे उभाटाचे शिवसैनिक खऱ्या अर्थानं हा दौरा म्हणजे लबाड लांडगं ढोंग करतय आणि खऱ्या अर्थानं खोटं सहानुभूतीचं सोंग करतय आणि त्याच्यामुळं हे उसना अवसान आणलेला दौरा अतिशय फोल ठरलेला आहे. बरं, मराठवाड्याच्या या दौऱ्याचं नेमकं फलित काय? शेतकऱ्यांना या दौऱ्याच्या माध्यमातून काय मिळणार आहे? खरं तर हा दौरा शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत होता. या दौऱ्यातून चेष्टा केली यांनी शेतकऱ्यांची
यांचे राजकारणाची पोळी भाजण्याकरता हा दौरा यांनी काढलेला आहे आणि त्यामुळे मी या दौऱ्याचा निषेध करतो आणि निवडणूक आयुक्ताला सांगतो खऱ्या अर्थाने यांच्यावर हा आचारसंहितेचा गुन्हा दाखल करावा म्हणून. पण या संदर्भातली भाजप मागणी करताना दिसून आलं नाही. संजयजी, खरं तर तुमचा हा संपूर्ण परिसर आहे, मराठवाड्यावरती आपलं देखील लक्ष असतं, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन समस्या की मग मतांची मागणी? हॅलो, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जर यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा म्हटले होते की आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बी बियाणं देऊ, खतं देऊ, आणि हे शेवटपर्यंत मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही, पाहिजे ती आवश्यक कर्जमाफी शेतकऱ्यांची केली नाही. त्यामुळे हे फसवे आहे हे शेतकऱ्यांना माहित होतं. त्यामुळे शेतकरी कधीच यांच्या खरा शेतकरी या मेळाव्यात आलेला नाही, या दौऱ्यात आलेला नाही. नक्कीच धन्यवाद संजय केणेकर, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात. मात्र शिवसेनेनं केलेला त्या ठिकाणचा दौरा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र आयोजन आणि त्यातून शेतकऱ्यांना काहीही मिळणार नसल्याचा दावा संजय केणेकर करतात. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाकडे आपण या संदर्भातली तक्रार करणार असल्याचा देखील त्यांचा सूर आपण आत्ताच ऐकला. दिवसभरातील 5वा मुद्दा. कोकणामधील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप आमदार नितेश राणेंचा प्रभाव कमी करण्यासाठी शिंदेंची शिवसेना महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्याचा पर्याय विचारात घेत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या स्थानिक युतीच्या चर्चांनी जोर धरलेला होता. मात्र आता शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनं आता नारायण राणेंनी मात्र तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. राणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष हात मिळवणी करणार असतील तर आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध पूर्णपणे तोडून टाकू. हा इशारा राणेंनी देताच कोकणामध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत. राणेंचं म्हणणं आहे की शिवसेनेचं नाव आणि विचारधारा यासाठी त्यांनी आयुष्यभर ते झटलेले आहेत. मात्र आता सत्तेसाठी केली जाणारी राजकीय तडजोड कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य केली जाणार नाही. तसंच शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्यास तो निर्णय जनतेला फसवण्यासारखा असेल असंही राणेंनी म्हटलंय. एकूणच काय तर सिंधुदुर्गात राणे विरुद्ध ठाकरे आणि राणे विरुद्ध शिंदे अशी दोन वेगवेगळी राजकीय मोडतोड आधीपासूनच सुरू आहे. मात्र दोन्ही शिवसेना जवळ येण्याच्या चर्चेनं आता राणेंच्या नाराजीचा सूर अधिक तीव्र झालाय. नारायण राणे यांनी आज थेटपणे इशारा दिलेला आहे, तो देखील शिंदेंच्या शिवसेनेला. कारण शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना जर पुन्हा एकदा कोकणामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र इतर ठिकाणी देखील कोकणात हा फॉर्म्युला आम्ही तोडू, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आम्ही संबंध तोडू असा इशाराच नारायण राणेंनी दिलाय. एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही. दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही. एक तो परब, पहिलं नाव मला विशाल, हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन. काहीतरी सदा प्रतिष्ठा पाहिजे ना. सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिंदे का जमा करतोय माहित नाही. मी भेटला काही सांगेन. एकदम नेते कसे तो कोणतं विशाल काय त्याचं ऑफिस का मोठं मिरवचा कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर. तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल. कुठेही भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी.
दिवसभरातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सध्या राज्यामध्ये रुपाली विरुद्ध रुपाली हे रणकंदन सुरू आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर सातत्यानं टीका केल्यानं राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर ही नोटीस नसून 7 दिवसांमध्ये खुलासापत्र देणार असल्याची माहिती खुद्द रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिलेली आहे। मात्र त्यानंतर अजितदादांची आणि त्यांची भेट झाल्याचं देखील वृत्त आहे। थेट हेच जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील। रुपालीताई, खूप खूप स्वागत आपलं। खरं तर आज तुम्हाला नोटीस बजावण्यात आल्याचं वृत्त आमच्यापर्यंत आलेलं आहे। काय नेमकं घडतंय? शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात पक्ष बोलतोय, काय सत्यता आहे यातली? मुळामध्ये पक्षाने मला काल रात्री खुलासा पत्र करण्यासाठी जे काही पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये आयोगाच्या अध्यक्षा आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याबाबत माध्यमावर जे आपण मत व्यक्त केलं त्याच्याविषयी त्यांनी मला विचारणा केलेली आहे आणि 7 दिवसाचा त्यासाठी अवधी दिलेला आहे। मी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा यांच्यावर कोणतीही टीका केलेली नसून किंवा कोणतेही व्यक्त केलेलं नाही। त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। राज्य महिला आयोगाचं काम हे स्वतंत्ररित्या होत असतं। राज्य महिला आयोग हा पक्षाचा विभाग नाही, त्याच्यामुळे राज्याच्या महिला अध्यक्षांनी डॉक्टर फलटण प्रकरणात संपदा म्हणजे फलटणच्या डॉक्टर संपदाच्या पीडिताच्या प्रकरणात जी काही वक्तव्य केली, जे काही प्रेस घेतलं, तिचं चारित्र्य हनन केलं, ती महाराष्ट्रातल्या जनतेची जी काही रोष आणि मागणी होती ती मी फक्त माध्यमांद्वारे बोललेले होते। वैयक्तिक कोणतीही टीका किंवा पक्षाची कुठलीही बेताल वक्तव्य हे मी केलेलं नाहीये। परंतु असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक व्हीप असतो, प्रोटोकॉल असतो, नियम असतात। त्यांनी मला त्याच्यात जर खुलासा पत्र मागितलं असेल तर 7 दिवसामध्ये मी कायदेशीर पद्धतीने माझा खुलासा पत्र त्यांना देणार आहे। बरोबर आहे। मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना अजितदादांबरोबर आपलं भेट झाल्याचं देखील कळतंय। या भेटीदरम्यान दादांनी स्वतः या विषयावरती तुमच्याशी चर्चा केली का? दुसरीकडे पक्ष कारवाईची भीती रुपाली ठोंबरे पाटलांच्या मनात आहे का? मुळामध्ये लक्षात घ्या, मी जर काही चूकच केलेली नाहीये, मी कुठल्या पक्षाच्या बाबतीत वक्तव्य केलेलं नाहीये, मी कुठल्या नेत्यांच्या बाबतीत वाईट वक्तव्य केलेलं नाहीये, तर माझ्यावर पक्ष कारवाई करण्याचा तसा संबंध येत नाही। परंतु आयोगाच्या अध्यक्षांची जी काही चूक झालेली आहे, त्यांची पीडिताचं जे चारित्र्य हनन झालेले, त्या महाराष्ट्रातल्या माता भगिनीची मागणी जर मी माध्यमांसमोर मांडली असेल तर त्याला मला वाटतं की त्याच्यामध्ये माझं कोणत्याच चूक नसल्यामुळे कारवाई करू शकत नाही। आणि तरी त्याच्यामध्ये आज माननीय अजितदादांबरोबर जी काही माझी भेट झाली त्याच्यामध्ये ह्याच प्रकरणाच्या वेळेला जी काही नामक सदर व्यक्ती समोर उभी करण्यात आली होती त्या व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा ती व्यक्ती माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांना भेटायला आली होती। म्हणजे याच्यावरनं लक्षात येतं की राज्याचे उपमुख्यमंत्री हे कुठल्याही सर्वसामान्य लोकांना भेटू शकतात आणि त्याच्यामध्ये जे काही पुरावे आहेत, ज्या काही घटना झाल्या, या षडयंत्राच्या मागे कोण आहे, त्यांचे सगळ्यांचे CDR तपासण्यात यावे, हे सगळं मी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांच्या समोर पुराव्यानिशी ठेवलेला आहे। आणि जो काही 8 दिवसापासून एखादी नामक व्यक्ती म्हणते की मला मारलं, नाही मारलं, मग परत मारलं, या सगळ्या आता मेहरबान कोर्टामध्ये त्याचा विषय गेलेला आहे। दोन्हीही व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे, त्याच्यामुळे तो विषय बोलण्याचा नव्हताच। परंतु या संदर्भातली ज्या काही घडामोडी आहेत त्या मी आज दादांकडे मांडलेले आहेत, याच्या आधी मांडलेल्या नव्हत्या। आणि मला जी काही नोटीस आलेली आहे मग मी फक्त तिथं त्या दादांना सांगितलेलं आहे की मी पक्षाच्या बाबतीत कुठलंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, माझ्यामुळे कोणत्याही पक्षाची हानी झालेली नाही किंवा कुठल्याही नेत्यांना अपशब्द नाही। तरी सुद्धा मला खुलासा मागण्यात आलेला आहे। मी त्या खुलासाचं उत्तर 7 दिवसामध्ये कायदेशीर पद्धतीने पक्षाकडे सुपूर्द करेल। बरं रुपालीताई, मात्र महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, रुपाली विरुद्ध रुपाली हा वाद कधीपर्यंत शमणार आणि तो शमावा यासाठी दोन्ही रुपाली प्रयत्न करताना दिसतायत की तुमचा आवाज अशाच प्रकारे असणार आहे सर्वसामान्य महिलांसाठी? आणि दुसरीकडे राजीनाम्याची मागणी जी जोर धरतीये महिला आयोगाच्या
पदासंदर्भातली, त्यावरती तुमचा टेक यावेळेला काय, की रुपाली विरुद्ध रुपाली, दोन्ही रुपाली एकत्र कधीतरी आमच्या समोर येतील आणि हा वाद आता शमलाय हे सांगतील का? मी अगदी प्रामाणिकपणे सांगते तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला, माझ्या माता भगिनींना, माझ्या मैत्रिणींना, बंधूंना, माझा रुपाली चाकणकर यांच्याशी बांधाला बाण नाही. माझी कोणतीही स्पर्धा त्यांच्याशी नाही. त्या खडकवासल्यामधल्या मी कसबा मतदारसंघामध्ये मी माजी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. मी राज्यावर माझ्यावर प्रवक्त्याची माननीय अजितदादांनी खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि मी फक्त महाराष्ट्रातल्या माता भगिनीचा आवाज हा पक्षाच्या श्रेष्ठीपर्यंत पोहोचवणे, त्यांना सुरक्षित वाटणे, त्यांना आत्मविश्वास देणे, हे काम या माता भगिनींच्या जीवावर करत आहे. आणि त्यामुळे मी पुन्हा सांगते, चाकणकरच्या बाबतीत माझा कोणताही भांडण रोष नाही. परंतु जर मला माता भगिनींचा आवाज बनवू नको आणि जर थांबवणार असतील तर ती रुपाली पाटील ठोंबरे नाहीये. आणि माझं जर जी काही ते पीडिताची हानी झालेली आहे, माझं म्हणणं आहे की राज्य महिला आयोग हे फार मोठं पद आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना ती मोठी संधी दिलेली आहे. त्यांच्याकडनं जर जे काही चुकीचं वक्तव्य गेलेले, त्यांनी त्या पीडिताच्या घरच्यांची, महाराष्ट्रातल्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त करावी. माझं त्यांच्याशी कोणतंही भांडण नाही. मी कोणतंही तयार केलेली कथित बाई उभी केलेली नाही. माझा संबंधच चाकणकरांशी येत नाही. माझा संबंध येतो माझ्याकडं तक्रार घेऊन येणाऱ्या माझ्या माता भगिनींची तक्रारचा आवाज बनणं. नक्कीच रुपालीताई, माफी मागण्याच्या वक्तव्यावरती अजूनही तुम्ही ठाम आहात, तर 7 दिवसामध्ये जे खुलासा पत्र तुम्ही देणार आहात पक्षाला, त्यावरती आमची देखील नजर असेल. धन्यवाद, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी या संदर्भातली चर्चा केली त्यासाठी. आणि दिवसभरातली 7वी महत्त्वाची बातमी, आणि आता जी बातमी तुम्ही पाहणार आहात ती आहे गोपीचंद पडळकरांना सतावत असलेल्या एका प्रश्नाची. राज्यातील ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची यंदाची राज्यसभेची खासदारकीची मुदत ही 2026 मध्ये संपणार आहे आणि त्यावरून आता गोपीचंद पडळकरांनी पवारांवरच निशाणा साधलाय. 2026 मध्ये शरद पवार कुठे निवडून येणार आहेत अशी चिंता पडळकरांना सतावते आणि त्यामुळे शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांनाच चिंता होतीये. पण ही चिंता व्यक्त करत असताना त्यांनी शरद पवारांना एक खोचट प्रश्नही विचारलाय. 10 आमदारांवरती राज्यसभा जिंकता येत नाही. तुतारीवाले आमदार सातत्यानं भाजपच्या संपर्कात असतात आणि भेटीगाठी करत असल्याचा टोला पडळकरांनी लगावलाय. तर महाविकास आघाडीकडे इतर मतं आहेत त्याची आठवण करून दिल्यावर मात्र त्यातूनही पवार निवडून येत नाहीत, त्यामुळे मला त्यांची काळजी वाटते असा टोला त्यांनी लगावलाय. माळशिरसमध्ये पार पडलेल्या भाजपच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाषणावेळी शरद पवारांची काळजी त्यांनी बोलून दाखवली. नाही असं आहे बघा, माझ्या मनाला प्रश्न पडला की आता यांची खासदारकी संपते, तर मग आता 10 आमदार जर खासदार होत नाही, त्याला आमदार जास्त लागतात, तर ते कुठून येतील असा मला प्रश्न पडलाय. आता त्याचं उत्तर काय येते ते एप्रिलमध्ये बघू आपण. आता तरी 10 त्यांच्याकडे दिसतेत, पण शरीरानं किती आहेत आणि मनानं किती आहेत मला माहित नाही. बरेच जण इकडे येऊन भेटत राहतात कामाच्या. तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला माहित आहे की सगळ्यात जास्त तुमच्याच जिल्ह्यात आहेत ना तुतारीवाले, त्यामुळे तुम्हाला माहित आहे सगळं कुठं असते काय असते सगळे. बरं गोपीचंद पडळकरजी, आज तुमच्या भाषणातला हा महत्त्वाचा मुद्दा घ्यावासा वाटला कारण तुम्ही काळजी व्यक्त केलेली आहे ती देखील शरद पवारांची. काय काळजी नेमकी सतावते गोपीचंद पडळकरांना? बघा, विषय असा आहे, गेली अनेक वर्ष शरदचंद्रजी पवार राज्यसभेवरती किंवा 2-3 वेळा ते लोकसभेवरती दिल्लीला निवडून गेलेले आहेत. आणि आता परिस्थिती महाराष्ट्राची अशी आहे की 2026च्या एप्रिलमध्ये 7 खासदार निवृत्त होत आहेत. माननीय धैर्यशील पाटील, माननीय मंत्री महोदय रामदासजी आठवले साहेब, माननीय शरदचंद्रजी पवार, फौजिया खान, नंतर उबाटाच्या प्रियांका चतुर्वेदी आहेत, बरं, काँग्रेसच्या रजनी पाटील आहेत, भाजपाचे माननीय भागवतजी कराड आहेत. 7 एक नावं आहेत. आता परिस्थिती अशी आहे की शरदचंद्र पवार गटाचे 10 आमदार निवडून आलेले आहेत, उबाटाचे 20 आमदार निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचे 16 आमदार निवडून आलेले आहेत. एकूण 46 आमदार हे आता या महाविकास आघाडीचे आहेत. आता त्यापैकी भारतीय जनता पार्टीच्या
आणि शिवसेनेच्या संपर्कात किती आहेत, मीडियामध्ये सातत्यानं बातम्या येत राहतात. तर हे इतके वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे करतायत आणि त्यांचे जवळचे काही संपादक मित्र आहेत जे त्यांचे हितचिंतक आहेत, सहयोगी घोषित असतील, ते सातत्यानं मला हे देशाचे नेतृत्व करतायत, हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, पण तशी वास्तवात परिस्थिती नाही. आणि म्हणून मला प्रश्न असा पडला की आता हे 10 आमदार यांचे आहेत, उबाटाचे 20 आहेत आणि 16 आमदार काँग्रेसचे आहेत आणि यांच्या रिक्त जागा होत आहेत 4. म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार, फौजिया खान, प्रियांका चतुर्वेदी आणि रजनीताई पाटील 4 खासदार यांचे रिटायर होत आहेत आणि यांच्या सर्वांची बेरीज केल्याच्या नंतर 1 खासदार निवडून जाऊ शकतो. 7 खासदार जर रिक्त झाले, 7 खासदारांची निवडणूक लागली तर 288 भागिले 7 अधिक 1 आणि नंतर प्लस 1 म्हणजे जवळपास हा रेशो 37 पर्यंत जातोय. जर 6 खासदारांची निवडणूक लागली तर हे मताचा आकडा आमदारांचा 42 वर जातोय. यांच्याकडे तर 46च आमदार आहेत सगळ्यांचे मिळून. आता यातल्या नेमक्याला कुणाला पाठवायचं हा एक प्रश्न हा प्रत्येक पक्षाच्या समोर राहणार आहे. म्हणजे उबाटालाही कुणाला जर पाठवायचं असेल तर त्यांच्याकडे बहुमत नाही, काँग्रेसला पाठवायचं असेल तर त्यांच्याकडे तेवढं संख्याबळ नाही आणि शरद पवार राष्ट्रवादीकडे तर नाही, अजिबातच नाही, 10च आहेत फक्त. आणि मग आता हे मातबर नेते महाराष्ट्रातले आज पण लोक त्यांचं उदो उदो करतात, हे असे आहेत ते तसे आहेत. पण आता मला उत्सुकता या गोष्टीची आहे की जेव्हा एप्रिलमध्ये हे रिटायर होतील, एडविन लुटियन्स झोन जो आहे तिथं हे अनेक वर्ष बंगला त्यांच्या ताब्यात आहे, सरकारी बंगला पकडून बसलेले आहेत आणि मग पुढं आता राज्यसभेचं काय होणार आणि मग त्या बंगल्याचं काय होणार हा प्रश्न आता सगळ्याच लोकांना पडलेला आहे. आणि म्हणून मी कालच्या सभेमध्ये म्हटलं की बाबा आता नेमकं काय होणार आहे, यांना पाठिंबा कोण देणार आहे, हे कसं निवडून जाणार आहेत, यांच्या बरोबर नेमकं कोण आहे, महाराष्ट्रातून निवडून जाणार आहेत की बाहेरून कोण लोक यांना सपोर्ट करणार आहेत, हा एक प्रश्न माझ्या मनात पडला. तो मी सभेमध्ये लोकांच्या मध्ये बोललो. बरं गोपीचंद पडळकरजी, आणखी उत्सुकता आहे मला तुमचं आणखी एक मत जाणून घेण्याची. तुम्ही स्वतः म्हणालेला होतात की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे असलेले म्हणजेच तुतारीवाले जे आहेत ते तुमच्या संपर्कात आहेत, म्हणजे भाजपच्या संपर्कात आहेत. कुणाकुणाची नाव आहेत भाजपच्या? बघा ना तुम्ही, अनेक त्यांचे नेते बघा ते असतात कुठं, त्यांच्या भूमिका कशा आहेत. आता मला वैयक्तिक कोणाचं नाव घ्यायचं नाही, उगाच त्यांना अडचण नको, पण बरेच शरीरानं तिकडं आणि मनानं भाजपाच्या सोबत असणारे बरेच आमदार या पार्टीमध्ये आहेत आणि त्यामुळं मी अशा पद्धतीचं वक्तव्य कालच्या सभेमध्ये केलंय. बरोबर आहे, राष्ट्रवादी देखील तपास करेलच की शरीरानं तिकडे आणि मनानं इकडे असलेले नेमके कोण आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर बोललात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. त्यानंतर वळणार आहोत आपण पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. कुंभमेळा हा नेहमीच धार्मिक भावनांसोबत आर्थिक व्यवहारांचा मोठा केंद्रबिंदू असतो. लाखो श्रद्धाळू तसंच विविध राज्यातील व्यापारी या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत असतात. दरम्यान नाशिकच्या कुंभमेळ्याला सुरुवात होण्याआधीच आता राजकीय वादाच्या ज्वाळा भडकलेल्या आहेत. कारण मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून तुफान राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. नाशिक दौऱ्यावर असताना नितेश राणे यांनी मागणी केलेली आहे की कुंभमेळ्यामध्ये फक्त हिंदू बांधवांनाच दुकानं लावण्यास परवानगी द्यावी. इतकंच नव्हे तर इतर धर्मियांना या ठिकाणी दुकानं उभारू देऊ नका असंही त्यांनी स्पष्ट म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानं आता धार्मिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. कुंभमेळा हा हिंदू धर्माचा उत्सव आहे आणि त्यामुळे श्रद्धाळूंच्या भावनांचा आदर राखला पाहिजे, हाच मुद्दा त्यांनी पुढे करत सरकार समोर मागणी ठेवलेली आहे. नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य आधी पाहूया. कुंभमेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंची दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार. कशाला पाहिजे तिथे गोल टोपी दाढीवाले तिकडे त्यांची दुकानं फुकून देतात तसं पण सगळं. अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे, हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे, तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे. त्र्यंबकच्या इथे बघा किती आहेत, ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे. त्यांचं काय काम तिकडे? तर नितेश राणेंच्या या वक्तव्यावरती आता विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी राणेंचा तीव्र शब्दात निषेध केला. कुंभमेळा
हा धार्मिक प्रसंग असला तरी भारताचं संविधान सर्व धर्मांना समान हक्क देतो असं मिर्झा यांनी म्हटलंय. एक मंत्री अशा प्रकारचं वक्तव्य करतो म्हणजे तो संविधानाचा अपमानच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. तसंच राणेंचं वक्तव्य समाजामध्ये भेदभावाचा विषारी संदेश देणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ समज द्यावी असंही फैजान मिर्झा यांचं म्हणणं आहे. नाशिक येथे जे कुंभमेळा 2027मध्ये होणार आहे त्यामध्ये फक्त हिंदू बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा द्यावी हे जे नितेश राणेंचं जे स्टेटमेंट आहे हा संविधानाची धज्जा उडवणारा स्टेटमेंट आहे. एका मंत्रिपदावर राहणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचे स्टेटमेंट देणं मला असं वाटतं की कुठे ना कुठे संविधानाची थट्टा करण्यासारखं आहे. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना समज द्यावी की राजधर्माचं पालन त्यांनी करावं. कुंभमेळा अखेर नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी नाशिकमध्ये वास्तव्य असलेले महंत सुधीर दास यावेळेला आपल्यासोबत आहे. सुधीर दासजी, आपलं स्वागत. आपण राणेंचं वक्तव्य ऐकलं असेल, फैजान मिर्झा यांचं देखील वक्तव्य ऐकलं असेल. संविधानाचा कुठेतरी या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी हे जे फैजान मिर्झा यांना वाटतंय ते आपल्याला योग्य वाटतं का? राणे साहेब जे काही बोलले ते अतिशय योग्य आणि संयुक्तिक बोलले. आम्ही प्रयाग कुंभमेळ्याला देखील त्यावेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सर्व संत महात्म्यांनी मागणी केलेली होती आणि त्यामुळे जो काही एक तिथला जो धार्मिक डेकोरम आहे तो संरक्षित राहिला. त्याचं कारण असं आहे की ज्या टोपीवाल्यांचा उल्लेख राणे साहेबांनी केला ते आपल्या दुकान ज्या ज्या ठिकाणी लागलेले असतात त्या ठिकाणी आपले प्रसाद, फुलं, पुष्प, जे काही अन्न पदार्थ आहे त्यांच्यावरती थुंकणं, त्याच्यावरती लघवी करणं, नाही ते चाळे त्या संदर्भामध्ये करून धार्मिक सणांना त्याचप्रमाणे आपल्या प्रसादाला इत्यादिकांना गालबोट लावण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न या सर्व संघटनांकडनं जाणीवपूर्वक केला जातो. आज तुमच्या सौदी अरेबियात मक्का मदिनेला तिथे कोणाला प्रवेश आहे का? कोणालाही नाही. मग इथे येऊन तुम्ही आमच्या ज्या जागा आहेत तिथे अपवित्र इम्प्युरिटी का बरं करतात? हा मुद्दा वास्तविक आम्ही महात्म्यांनी गेल्या वेळेला देखील कुंभमेळ्यात उठवला होता. नारायण राणेंचे सुपुत्र महाराष्ट्राचे मंत्री जरी ते असले तरी ते एक अत्यंत आक्रमक असे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन त्यांच्या समर्थनार्थ आम्ही सर्व संत महात्मे आहोत आणि आमचंच म्हणणं त्यांनी योग्यरित्या पुढे मांडलंय. महाराष्ट्र शासनाने यावरती कारवाई करावी आणि तिथे हिंदू सोडून म्हणजे तिथे जे काही जैन बांधव आहेत, आमचे शीख बांधव आहेत, आमचे बौद्ध बांधव आहेत, यांना आम्ही सर्वांना तिथे इन्क्लूड करत आहोत. परंतु स्पेसिफिक जे मुस्लिम आहेत ते जाणीवपूर्वक कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या धर्माला मानत नाही, पूजेला मानत नाहीत, देवाला मानत नाहीत, देवधर्म मानत नाहीत, स्वतःला मूर्ती भंजक म्हणवतात आणि आता जे संविधानाचे दाखले मगाशी देत होते ते स्वतःच त्या ठिकाणी म्हणतात की आम्हाला आमचं कुराण संविधानापेक्षा जास्ती प्रिय आहे की नाही? तर त्यामुळे अशा पद्धतीने दुटप्पी भूमिका घेणं योग्य नाही. त्यामुळे राणे साहेब जे बोलले त्यांना आमच्या संत महात्म्यांचं संपूर्ण समर्थन आहे. बरोबर आहे महंत सुधीरदास, जसं तुम्ही एका बाजूला हिंदूंची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तर दुसरी बाजू देखील समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता. त्यांना देखील आमंत्रित केलेलं होतं, मात्र मीटिंगच्या कारणामुळे ते यावेळेला आपल्यासोबत चर्चेमध्ये नाही आहे. नाहीतर दोन्ही बाजू आज समाजासमोर आपल्याला व्यवस्थितरित्या मांडता आल्या असतात. धन्यवाद महंत सुधीरदासजी, तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलात त्यासाठी. त्यानंतर विषय आहे 8वा आणि महत्त्वाचा. बातमी आहे बेस्टनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी. मुंबईमध्ये पुन्हा एकदा बेस्ट कर्मचाऱ्यांचा असंतोष उफाळून आलेला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही थकीत ग्रॅज्युइटी आणि भत्ते देण्यात आलेले नाही आहेत, तर सध्या सेवेत असलेले कंत्राटी कर्मचारी अत्यंत अल्प पगारावरती काम करतात. परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की बेस्टच्या अनेक गाड्याही रस्त्यावरून गायब होत चाललेल्या आहेत आणि यावरून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गाड्यांची संख्या हातावर मोजण्या इतकी उरेल असा इशारा बेस्ट युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिलाय. तसंच कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 10 नोव्हेंबरपासून ते उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही. सध्याचे कामगार आर्थिक अडचणीत आहेत आणि व्यवस्थापनासमोर गाड्या चालवण्याचंही संकट उभं आहे, असंही राव यांनी म्हटलंय. अशा परिस्थितीमध्ये मुंबईकरांना प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या आंदोलनामुळे नोकरदार वर्ग आणि दररोज बेस्टवरती अवलंबून असलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो का, असे अनेक प्रश्न यावेळेला सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्याच संदर्भात बोलण्यासाठी बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव आपल्यासोबत आहेत. शशांकजी, 10 तारखेपासून उपोषणाचा घेतलेला मोठा निर्णय आणि दिलेला इशारा हा नेमका कशासाठी, आपल्या मागण्या काय आहेत? असं आहे की 11 जून 2019 आणि बीएसटी मध्ये एक एमओयू झाला होता. एमओयू मध्ये, कारण की त्याच्या आधी कॉन्ट्रॅक्ट दिले गेले होते, भाडे तत्वावर गाड्या आणि कर्मचारी घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते शिवसेनेने त्यावेळेला. आणि आम्ही एमओयू करताना आम्ही सांगितलं की मुंबईकर जनतेला चांगली सेवा जशी गेले 75 वर्ष बीएसटी पुरवत आहे त्याच पद्धतीने जर पुरवायची असेल तर बीएसटी मालकीच्या 3,337 बसगाड्या राखल्या पाहिजेत. आणि त्या गाड्या स्क्रॅप होतील तर त्याच्याऐवजी नवीन बसगाड्या घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका पैसे दे. पण 2019 नंतर गाड्या स्क्रॅप होत गेल्या, पण एकही रुपया नवीन गाडी घेण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने आपल्या बजेटमध्ये कधी अलॉकेट केलेले नाहीत, कुठेही तरतूद केली नाही. आणि त्याची आज परिस्थिती अशी आहे की नोव्हेंबर अखेरपर्यंत फक्त 251 गाड्या शिल्लक राहणार. आणि मुंबईकरांना ही दिली जाणारी सेवा येणाऱ्या काळात टिकेल की नाही, बंद होईल का, ही शंका आता यायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर 30-30 वर्ष 32 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत, त्यांना कायद्याने एका महिन्यात त्यांची ग्रॅज्युटी दिली गेली पाहिजे. आज 2022 पासून रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची ग्रॅज्युटी आज सगळ्यात दिली गेलेली नाही. कोणाचे 15 लाख असतील, 20 लाख असतील, त्या कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर जगायचं कसं, हा प्रश्न समोर आलेला आहे. त्याचबरोबर जे कर्मचारी आज आहेत त्यांना म्हणजे केंद्रामध्ये 7वं वेतन आहे, राज्य सरकारचं 7वं वेतन आहे, मुंबई महानगरपालिका अनेक महानगरपालिकांमध्ये 7वं वेतन आहे. पण इथे जाणीवपूर्वक शिवसेना प्रणित युनियनने 2021 मध्ये चुकीचा करार करून 7वा वेतन आयोग बीएससीच्या कर्मचाऱ्यांना मिळू दिला नाही. आम्ही तो काही करार सही केला नाही आणि म्हणून आणि आता तो कोर्टामध्ये प्रलंबित आहे. आमची मागणी आहे की जे बीएससीचे कर्मचारी मुंबईकरांना रात्रंदिवस सेवा देतात त्यांना त्यांच्या हक्काचा 7वा वेतन मिळाला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणारे, वेटलिस्टवर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना कायदा सांगतो की कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही देत असाल तर जे परमनंट कामगार आहेत त्यांच्या समकक्ष, म्हणजे समजा मी 2 वर्षाला लागलोय तर माझ्या समकक्ष जो परमनंट कर्मचारी असेल, ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, त्याला जो पगार आणि सेवा शर्ती आहे ते मला लागू झाले पाहिजे. पण कॉन्ट्रॅक्ट ड्रॉ करताना, कॉन्ट्रॅक्ट बनवताना फक्त कॉन्ट्रॅक्टरच हित बघून त्यावेळच्या बीएससीच्या अधिकाऱ्यांनी आणि कमिटीच्या लोकांनी तशा कॉन्ट्रॅक्ट बनवला, जेणेकरून आज त्या कर्मचाऱ्यांना 12-12 तास काम करूनही 16-17 हजार पगारावर भागवावं लागतं. आणि अशी परिस्थितीमध्ये तो माणूस स्वतःचं कुटुंब कसं जगवणार हा प्रश्न समोर आहे. आणि म्हणून समान कामाला समान दाम हे मिळालं पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि वारंवार निवेदनं दिली गेली, सर्व केलं. आता 1.5 महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं की या सर्व गोष्टींवर चर्चा करून सकारात्मक निर्णय 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत घ्यावा, पण घेतला गेलेला नाही. आणि त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्यायी राहत नाही. पण आम्हाला कुठेही मुंबईकर जनतेला त्रास द्यायचा नाही अद्याप. आणि म्हणून संपाची भूमिका न घेता मी या संघटनांचा सरचिटणीस म्हणून 10 तारखेपासून बेमुदत उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आमची इच्छा आहे, आम्हाला अपेक्षा आहे की प्रशासन याची दखल घेईल आणि हे सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर तातडीने चर्चा करून सकारात्मक निर्णय ते घेईल. नक्कीच शशांकजी, तुम्हाला बोलावण्याचं तेच कारण होतं की सरकारपर्यंत हा आवाज पोहोचावा आणि कुठेतरी आपल्याला हा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ नये आणि असलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्या या उद्देशाने ही चर्चा होती. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आता वळणार आहोत 9व्या मुद्द्याकडे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जुबली हिल्स पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये केलेल्या विधानामुळे राजकीय वादळ उठलेलं आहे. काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस असे थेट वक्तव्य रेड्डी यांनी केलंय. हे विधान त्यांनी काँग्रेस उमेदवार नवीन यादव यांच्या प्रचार सभेत केलं. माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याच्या निर्णयाचं समर्थन करताना
त्यांनी हे वक्तव्य केलेलं, त्यावरती भाजपची प्रतिक्रिया पाहूयात. कांग्रेस के एक नेता तेलंगाना के मुख्यमंत्री हैं, वह भाषण कर रहे थे. उन्होंने कहा कांग्रेस के मतलब मुसलमान और मुसलमान का मतलब कांग्रेस. क्या हो गया इन लोगों को? बराबर हिंदू और मुसलमान के नाम पर नफरत पैदा करके, उनके बीच दूरी पैदा करके इन लोगों ने राजनीतिक कामयाबी हासिल की. बहनों भाइयों, सरकार बने अथवा न बने, जहां तक एनडीए का प्रश्न है, हम जाति, पंथ अथवा मजहब के आधार पर राजनीति नहीं करेंगे, चाहे हमें कामयाबी मिले या न मिले. हम यदि राजनीति करेंगे तो इंसाफ और इंसानियत के आधार पर. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात राज्य, देश आणि विदेशात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.